अहो अहो उठा. ए झोपू दे ग. झोपा तुम्ही, तेवढी कडी लावायला उठा. किती वाजले? अहो मुलं कुठे आहेत? मुलांची बरी आठवण झाली. एकीला मामा सांभाळतोय, दुसऱ्याला मी सांभाळते. अरे कोणी कुणाला नाही सांभाळत. माझा महादेव सांभाळतोय. माझा महादेव सांभाळतोय. हो हो, ती 2 घरची कामं राहिलेत तेवढी करून येते. आल्यावर दरवाजा तेवढा उघडा. जा चल. नाश्ता करा. ठीक आहे. खटारा खटारा स्वप्नेलची सायकल खटारा 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 सायकल खटारा स्वप्नेलची सायकल खटारा 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 स्वप्नेलची सायकल खटारा सायकल खटारा. स्वप्न्या, अरे काय रे, काय झालं? आई बाबांना सांग ना नवीन सायकल घ्यायला. माझे सगळे मित्र मला चिडवतात. स्वप्नेलची सायकल खटारा, स्वप्नेलची सायकल खटारा. अरे बाळा, ए काय रे बंड्या, काय झालं? कशाला रडतोस? काय झालं? कशाला रडतोस? त्याला नवीन सायकल हवी आहे. अरे बंड्या, कशाला काळजी करतोस? माझा महादेव बसलाय, माझा महादेव. अरे तोच देईल तुला सायकल. हातावर हात ठेवून बसायचं आणि सगळं खाटल्यावर मागायचं. तोंड सांभाळून बोल, नाहीतर अरे बंड्या, अरे काय तू तिच्या बाजूनी आहेस की माझ्या बाजूनी? बंड्या, एक काम कर, बिडीचं बंडल घेऊन ये. आई अहो अरे आईने म्हटलं तरच जाशील आणि मी म्हटलं तर जाणार नाहीस का? एक काम कर, बिडीचं बंडल घेऊन ये आणि उरलेल्या पैशाचं चॉकलेट खा. चल जा. स्वप्न्या, अरे काय तुम्ही लालच देऊन मुलाकडनं कामं करवून घेताय? त्याला तीच सवय लागली तर? लालच ना दाखवली आहे, फक्त आणायला सांगितलं त्याला मी. अहो पण येता येता एखादी विडी तोंडाला लावली त्यांनी कधी तर? अरे काय तुझं हे तर ते तर स्वप्न्या, चल बाळा, हात धुवून घे आणि जेवायला बस. स्वप्न्या, ये बाळा बस. आई तू पण जेवायला बस ना. तू जेव बाळा, तुझा बाप आला ना की मी बसते. ओमकारच्या घरात सगळे लोक एकत्र बसतात. त्याची आजी, आजोबा, आई, बाबा, तो आणि त्याची बहीण. आणि आपण जेव तू, चल. तुला पण भूक लागली असेल ना? नाही बाळ, आता तर मला नीटचं आठवतही नाही शेवटची मला कधी भूक लागली होती ते. काय काय स्वप्न पाहिली होती आयुष्याची, आणि पुढ्यात हे काय वाढून ठेवलं देवाने. स्वप्नेलचे बाबा धडपडत येत आहेत. काय? अहो 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 काय करताय? सोड. अरे सोड. अहो 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 चला, उठा उठा. पडल. अरे सोड. कधी सुधारणार हा माणूस?
बाबा अरे ए बंड्या, बाबा तू का एवढी दारू पितो रे पडे पडेस तोपर्यंत? बाबा असं का करतो रे? एवढी का पितोस रे तू? सोसायटीतला सगळे लोक तुला असतात. स्वप्न्या, अरे कोणाला समजवतोयस तू? आई आतापासून बाबा एवढी नाही पिणार ना. बंड्या मी नाही पिणार रे. खरंच चुकलो रे मी बंड्या. खरंच चुकलो रे बंड्या. खरंच चुकलो. दारू वाईट रे बंड्या. नाही रे, नाही पिणार. आता नाही पिणार रे बंड्या. कधीच नाही पिणार. आमचा पण विचार करणार. आता नाही पिणार रे बंड्या. खरंच बाबा नाही. नको ना रे रडू, नको ना, नको स्वतःला मारून देऊ. का बोलतो नको रडू, रडू नको रे बाबा, नको स्वतःला मारू, नको. बंड्या मी चुकलो रे. चुकलो मी बंड्या. आई हा बाळा. मी शाळेत चाललोय. हो हो. स्वप्नील, हा स्वप्न्या, खूप मोठी मोठी स्वप्न बघ हा. खूप शिक आणि आपल्या या घराचा ना कायापालट करून टाक. बघ ना स्वप्न्या, सोसायटीतली सगळी घरं सुधारली आहेत रे, आणि आपलं घर मात्र. ये तू ए बंड्या, परत पिऊन आलात आज? ए पिऊन नाही, पैसे दे मला. पैसे नाही आहेत माझ्याकडे. मला पैसे पाहिजे. लोकांची उधारी द्यायची आहे. पैसे दे. कमवायची अक्कल नाहीये काढीची, हे बरं समजतं तुम्हाला. ए, माझी अक्कल काढतेस तू? ए, चल हो बाजूला, चल अहो, हो ऐका बाजूला. अहो नाहीयेत पैसे. अहो मी इथे पोरासाठी पै करून पैसे गोळा करते आणि तुम्ही ऐका ना माझं. नाहीयेत पैसे. अहो काय पैसे करताय? भेटले. अहो अरे एवढ्याने काहीच नाही होणार कसली आहे. दुर्बुद्धी सुचते ह्यांना काय माहित नाही. पोराच्या आयुष्याचं काय होणार आहे? अहो ऐका माझं, नका घेऊ ते पैसे. अहो त्याची फीस भरायची आहे, त्याचे पैसे आहेत ते मी बाजूला ठेवलेत. सोडा ते पैसे. अरे अहो, फी नंतरही भरला जाईल. आता दारूचं काय माझं? नाही. आता भेटले नाही, पैसे मला. नाही अहो ऐका. सोड. नाही सोडा ते पैसे. हट हट. अहो ऐका ना. अहो ऐका माझं, नका जाऊ. अहो ऐका माझं. हट. बाबा मला डोळा दाखवतोस तू? चल हट हट. स्वप्न्या, अरे अहो लागलं असेल ना त्याला. सोडा मला. अहो नका मारू ना, सोडा मला. बंड्या. बाबाच्या देवा महादेवा, आजी सांगायची की अमृत मंथनातून सर्वात अगोदर कालकोट विष निघालं आणि ते तू पिऊन वाचवलंस. मग या जगात जेवढी पण दारू आहे ती तू पिऊन वाचव. माझ्यासाठी नको देवा, माझ्या आईसाठी. माझ्या आईसारखे कित्येक आईंचे हाल तसेच आहेत देवा. देवा तेवढी दारू पिऊन बचाव ना.